इयत्ता 8वी विषय भूगोल यामध्ये आज आपण आर्द्रता व ढग यातील भाग 2 अभ्यासणार आहोत। त्यामध्ये आपण प्रथमतः निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय ते पाहूया। एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते। उदाहरणार्थ सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते। विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते। जरा डोके चालवा, हवेतील आर्द्रता कोणत्या ऋतूत जास्त असते? मानवी शरीरावर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो? आपल्या घरातील अन्नपदार्थांवर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा। कवकांची निर्मिती व आर्द्रता यांचा संबंध असेल का? वाळत घातलेले कपडे लवकर किंवा उशिरा सुकणे यांचा आर्द्रतेशी संबंध कशा प्रकारे असतो? पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण व ऋतुमान यानुसार सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेत फरक पडतो। सापेक्ष आर्द्रता एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते। सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते। सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता छेद बाष्पधारण क्षमता गुणिले 100। एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम प्रति घनमीटर असून बाष्पधारण क्षमता 30 ग्रॅम प्रति घनमीटर आहे। तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम प्रति घनमीटर असून बाष्पधारण क्षमता 15 ग्रॅम प्रति घनमीटर आहे। तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? वरील दोन्ही उदाहरणांच्या उत्तरावरून कोणती हवा बाष्पसंपृक्त झाली ते सांगा। वरील दोनही उदाहरणं वहीमध्ये सोडवून त्याचा पडताळा तुम्ही घ्या। तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो। त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते। साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते। दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी होते। समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते त्यामुळे तेथील हवा दमट असते। वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते त्यामुळे तेथील हवा ही कोरडी असते। करून पहा, वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 गट करावेत आणि पुढील कृती काळजीपूर्वक करावी। आकृती 3.5 पहा। प्रेशर कुकरची शिट्टी काढून ठेवा। प्रेशर कुकरमध्ये थोडे पाणी घ्या। आता प्रेशर कुकरला उष्णता द्या। हँडल असणारे एक झाकण घ्या। आकृती 3.5 मध्ये दाखवल्याप्रमाणे कृती करा। पाणी उकळू लागल्यावर प्रेशर कुकरच्या वर जेथून वाफ बाहेर पडते तेथे थोड्या अंतरावर झाकण धरा। तुम्हाला काय दिसते त्याचे निरीक्षण करा आणि वहीमध्ये नोंदवा। कृतीच्या निरीक्षणातून पाणी गरम झाल्याने पाण्याची वाफ होते हे दिसून येते। हीच वाफ जेव्हा थंड झाकणाला लागते तेव्हा गरम वाफेचे पाण्यात रूपांतर होते। त्यामुळे तेथे पाण्याचे थेंब जमा झालेले आपल्याला दिसून येतात। वर्गातील दुसऱ्या गटाने पुढील कृती करावी। आकृती 3.6 अ पहा। एक सपाट तळ असणारा काचेचा पेला घ्या। या पेल्यामध्ये बर्फाचे काही तुकडे टाका। आता हा पेला 2-3 मिनिटासाठी खोलीत ठेवा। तुम्हाला काय दिसले?
थोड्या वेळातच पाण्याचे थेंब पेल्याच्या बाह्य भागावर जमा झाल्याचे आढळतील. आकृती 3.6 आ पहा. हवेतील बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले की त्याचे सांद्रीभवन होते व पेल्याच्या बाह्य पृष्ठावर पाण्याचे थेंब जमा होतात. पहिल्या कृतीत कुकरमधील पाण्याची वाफ थंड होऊन सांद्रीभवनाने पाण्याचे थेंब निर्माण झाले. दुसऱ्या कृतीत हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन झाले असल्याचे आपल्याला दिसून येते. सांद्रीभवन, घनीभवन. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हटले जाते. तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन म्हटले जाते. हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्पधारण क्षमता कमी होत जाते. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती धूलिकण, क्षार इत्यादी होते. दव, दहिवर, धुके ही जमिनीलगत, तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची रूपे आहेत. ढग व ढगांचे प्रकार. ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा एक प्रकार आहे. वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजनविरहित अवस्थेत ते असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात. आकृती 3.7 मध्ये पावसाच्या पाण्याचा थेंब हा 5 मिलीमीटर व्यासाचा असतो ते दाखवलेलं आहे. सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापते. भूपृष्ठालगतची हवा त्यानंतर तापते, ती प्रसरण पावते व हवेची घनता कमी होते. गरम हवा उंचावर जाऊ लागते. उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. हवेतील बाष्पाचे जलकणात व हिमकणात रूपांतर होते. ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी असते. हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर सांद्रीभवन पातळी ठरते. दवबिंदू तापमान पातळी देखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते, हे लक्षात घ्या. सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धूलिकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास आपण ढग असे म्हणतो. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात. ज्याप्रमाणे आपण पतंग उडवताना पतंगाची एक विशिष्ट उंची प्राप्त केली की तो वरवर जाऊ लागतो आणि हवेमध्ये तरंगतो, त्याचप्रमाणे ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग हवेत तरंगतात. समुद्रसपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणात ढग आढळतात. अतिउंचीवर तयार होणारे ढग बहुधा सूक्ष्म हिमकणापासून तयार झालेले असतात. ढगामध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया एकापाठोपाठ घडत असते. ढगातील जलकणांच्या व हिमकणांच्या सतत हालचाली होत असतात. पृथ्वीवर होणारी वृष्टी विशिष्ट प्रकारच्या ढगातून होत असते. बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते. समुद्रसपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण
कमी होत जाते. यामुळे कमी उंचीवरील ढग आकाराने हे मोठे असतात, तर जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात. वातावरणात ढगांची वेगवेगळ्या उंचीवर निर्मिती होते. या ढगांचे निरीक्षण केल्यावर उंचीनुसार त्यांचे 3 मुख्य प्रकार करता येतात. ते ढगांच्या तळाकडील उंचीवर ठरतात. ढगांची उंची 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना अतिउंचीवरील ढग असे म्हणतात. जर ही उंची सुमारे 2,000 ते 7,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना मध्यम उंचीचे ढग असे म्हणतात. 2,000 मीटरपेक्षा कमी उंची असलेल्या ढगांना कमी उंचीचे ढग असे म्हणतात. आकृती 3.8 पहा, त्यामध्ये ढगांचे प्रकार उंचीनुसार दाखवलेले आहेत. आता आपण आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे 10 प्रकार कोणते ते पाहूया. ढगांचे प्रकार आणि साधारण उंची मीटरमध्ये. सिरस, सिरोस्ट्रॅटस आणि सिरोक्युमुलस यांची उंची साधारणतः 7,000 ते 14,000 मीटर असते. अल्टोस्ट्रॅटस आणि अल्टोक्युमुलस यांची उंची साधारणतः 2,000 ते 7,000 मीटरच्या दरम्यान असते. स्ट्रॅटरस आणि निम्बोस्ट्रॅटस यांची उंची 2,000 पेक्षा कमी असते. क्युमुलस आणि क्युमुलोनिम्बस यांचा विस्तार कमी जास्त असू शकतो. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे 10 प्रकार केलेले आहेत. जास्त उंचीवरील ढग. हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. यांचे वर्गीकरण सिरस, सिरोक्युमुलस आणि सिरोस्ट्रॅटस या प्रकारामध्ये केले जाते. सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात. सिरोक्युमुलस या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे दिसते. सिरोस्ट्रॅटस हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. यांच्या भोवती बरेचदा तेजोमंडल दिसते. मध्यम उंचीवरील ढग. यात अल्ट्रोक्युमुलस व अल्टोस्ट्रॅटस या ढगांचा समावेश होतो. अल्ट्रोक्युमुलस हे स्तरांच्या स्वरूपात असूनही यात तरंगासारखी रचना असते. बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात. अल्टोस्ट्रॅटस ढग हे कमी जाडीचे थर असतात. यातून सूर्यदर्शन होऊ शकते, मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते. कमी उंचीवरील ढग. यात 5 वेगवेगळे प्रकार केले जातात. स्ट्रॅटोक्युमुलस या ढगात थर असतात. त्यांचा रंग पांढरा ते धुरकट असा असतो. यात ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आढळतात. स्ट्रॅटस या ढगात देखील थर असतात. यांचा रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एकसमान असतो. निम्बोस्ट्रॅटस हे ढग जाड थरांचे असतात. गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव होऊ शकतो. क्युमुलस ढग. भूपृष्ठापासून 500 ते 6,000 मीटरच्या उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग असतात. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो. हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात. ते करड्या रंगाचे असतात. क्युमुलस ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युमुलोनिम्बस ढगामध्ये रूपांतर होते व वृष्टी होते, म्हणजे पाऊस पडतो. क्युमुलोनिम्बस ढग.
हे वैशिष्ट्यपूर्ण ढग वादळाचे निदर्शक आहेत. ते ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वताकाय दिसतात, म्हणजे पर्वतासारखे दिसतात. ढगांच्या माथ्याजवळील भाग ऐरणीसारखा सपाट दिसतो. या ढगात गडगडाट होतो, तसेच विजाही चमकतात. वादळी पावसासह कधीकधी गारपीटही होते, पण हा पाऊस फार काळ टिकत नाही. आकृती 3.9 पहा. यामध्ये ढगांची रचना कशी असते हे दाखवलेलं आहे. आकाशात असणाऱ्या सर्वात मोठ्या क्युम्युलोनिंबस या ढगातून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. या ढगांच्या वरच्या भागात धन व खालच्या बाजूला ऋण प्रभार असतो. त्यांच्या खाली जमीन ही नेहमी धनप्रभारयुक्त असते. भारांमधील फरकांमुळे विद्युत प्रभार निर्माण होऊन विजेचा लखलखाट होतो व आकाश क्षणमात्र उजळते. विजेच्या सभोवतालची हवा विजेच्या अतिउष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते व त्यामुळे मोठा गडगडाट आपल्याला ऐकू येतो. इतर ढगांपेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात, कारण ढगातल्या ढगात थेंब खूपदा वर खाली फिरतात व प्रत्येक वेळी ते आणखी पाणी जमवतात. त्यामुळे थेंब मोठे होऊन इतके जड होतात की ते ढगात तरंगत राहू शकत नाहीत. ते पावसाच्या स्वरूपात जमिनीवर येतात. कधीकधी ढगातील हवा फार थंड असते, त्यामुळे हे थेंब गोठतात व गारा स्वरूपात जमिनीवर येतात. यालाच आपण गारपीट असं म्हणतो. माहीत आहे का तुम्हाला, ढगफुटी हा एक वृष्टीचा म्हणजे पावसाचा प्रकार आहे. जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगातच थोपवले जातात, म्हणजे तेथेच थांबतात. या थेंबाचे गारामध्ये रूपांतर होते, त्यामुळे ढग जड होतात. हे वजन ऊर्ध्वगामी वारे पेलू शकत नाहीत. अशा वेळेस मोठ्या गारांसह मुसळधार पाऊस पडतो. याला ढगफुटी असे म्हणतात. एखाद्या लहान किंवा विशिष्ट भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. हा प्रकार प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात आढळतो. आपल्या भारतामध्ये हिमालयाच्या रांगात असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा पाऊस पडलेला आढळतो.